काय झालंय वामन? अहिल्याला डिवोर्स हवाय. तुमचं घर मोडू नये, तुमचा संसार मोडू नये असंच मला वाटतं. मी बोलीन त्यांच्याशी. नाही, नको, खरंच नको. विष्णुपंतांच्या इच्छेनुसार रमावतीमधील त्यांच्या वाड्यावर त्यांचे 3 चिरंजीव नरसिंह किल्लेदार, वामन किल्लेदार, परशुराम किल्लेदार आणि विष्णुपंतांची बहीण कृष्णा भोसले यांचा समान हक्क राहील. तेव्हा वाड्यासंबंधी कुठलाही व्यवहार करताना या चौघांची परवानगी घेणं आवश्यक आहे, अन्यथा व्यवहार बेकायदेशीर ठरेल. पण तिरोडकर साहेब, ह्या आमच्या वाड्याच्या जागी दादाला एक नवीन हेरिटेज हॉटेल काढायचं आहे, तशी बोलणीही चालू आहेत. त्या बाबतीत नक्की काय करता येईल, म्हणजे तुम्ही काय सांगाल? आपल्याला काही गोष्टींची पूर्तता करावी लागेल. मृत्यूपत्रामधील क्लॉजनुसार सगळ्या वारसांच्या सह्या हव्यात ना? बाकीच्यांचं ठीक आहे, पण परशु शेठचं काय? ते तर जेलमध्ये आहेत. येस, आय नो, बट इररिस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग तुम्हाला त्यांची सही घ्यावीच लागेल. अग्निस, मगाशी यांनी सांगितल्यापासून माझ्या डोक्यात एक गोष्ट येते. बघा, तुम्हाला पटतेय का? सुगंधा जामिनावर सुटली, या शहरातच आहे. आपण तिला सांगूया. म्हणजे काय आहे, परशुची बायको म्हणून तिला या पेपर्सवर सही करण्याचा अधिकार कायद्यानेच मिळतो. तर आपण तिला सांगून सह्या करून घेऊया. त्यांना फक्त पैशाशी मतलब आहे ना, आणि मार्केट रेट प्रमाणे जेवढे पैसे होतील तेवढे पैसे आपण त्यांना देतोच आहोत. मला तरी वाटतं ह्या सह्या करण्यात तिचा म्हणजे त्यांचा फायदाच आहे. वामनराव, मी सुगंधाला शोधून काढतो, म्हणजे तिच्या सह्या घेता येतील आपल्याला. आणि ऍडव्होकेट तिरोडकरांना सुद्धा कागदपत्र तयार करायला सांगतो. 9 दिवसाच्या आपल्या 9 सवाष्णी असतात आणि 9 कुवारणे. लक्षात आहे ना? सगळं लक्षात आहे. मागच्या वर्षी केलं होतंच ना. अगं खरंच की, हे तुझं दुसरं नवरात्र, ते लग्नानंतरचं पहिलं, नाही का? चला, म्हणजे या वर्षी पण थाटामाटात नवरात्र पार पडणार. मी जरा आले, एक फोन करायचा आहे. काय झाली का नवरात्राची तयारी? काय ग, काय झालं? तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. आपण अमृताच्या दुसऱ्या लग्नाचा विचार केला पाहिजे. आपण आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात करायचं म्हणतोय ना, तसंच तिला सुद्धा वाटत असणारच ना. आपण तिच्यासाठी मुलगा शोधला पाहिजे. जानकी, तू म्हणतेस ते खरंच पटतंय मला. पण अमृता माझी मुलगी जरी असली तरी आता ती युगंधराची सून आहे. अजूनही सरतापे आडनाव लावते ती. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याआधी युगंधराशी एकदा बोलावं लागेल. मी बोलते त्यांच्याशी. माझी खात्री आहे त्या नाही नाही म्हणणार. अगं, उद्या नवरात्र ना. मी एक विसरले, तू पण कशी विसरलीस? आत्याबाई, असं काय करता? आज दुपारीच तर आपण. दुपारी काय? दुपारपासूनच सगळी तयारी करतेय मी. मी नाही विसरलीये. सगळी तयारी झाली आहे. पांडुदादांनी सगळी तयारी केली आहे. तुम्ही काळजी करू नका. तू असलीस ना की मला कशाची काळजी नसते बघ.